लेट लतीफ विकीचं आगमन झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ जयच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललो आहोत हैदराबादला या हुसेन सागर एक्सप्रेसने. 12701 हुसेन सागर एक्सप्रेस आहे आपली. मुंबई ते हैदराबादपर्यंत जाणार आहे आपली. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हुसेन सागर एक्सप्रेस. छठा डब्बा आहे, BE1. BE2 आहे अपना. तर आपला BE2 कोच आहे इथे आणि फार लांब आहे. हे लोक लेट आले म्हणून ॲडव्हेंचर 5 मिनिटं राहिली आहेत ट्रेन सुटायला आणि हे लोक आत्ता आले आहेत. हे चौघं आत्ताच आलेत. आणि आपली एक्सप्रेस मुंबई CST वरून सुटते डायरेक्ट कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे या मार्गे आपल्याला लास्ट स्टेशन हैदराबाद डेक्कनला सोडेल. 1983 या एक्सप्रेसचं इनॉग्रेशन झालेलं ऑक्टोबर महिन्यातच. तर आता गेल्या महिन्यात तिला 31 इयर्स झाले आहेत. आणि आपला BE2 आहे. तर आपण चाललो आहोत BE2 मध्ये. आणि हे लोक BE1 मध्ये का चढले ते माहिती नाही आपल्याला. BE2 में क्या तुम लोग काय भाई बैठ गए तुम लोग दूसरे के सीट पे. ये तो क्या ये वही बोल रहा ब्लॉग करते करते किधर चला गया. टिकट चेक करके बता रहा हूं. नहीं रे भाई, मेरे को पता था. ये बैठ गए उठ रहा ही नहीं, बोलता नहीं हम लोग का ही है, तुम तुम्हारा टिकट देखो. ऐसा थोड़ी होता है भाई. उसने ऊपर करके देखा भी लिटरली. बोलता नहीं है बैग नीचे रखा पड़ता ना. फिलहाल डाल दे ऊपर. तर तुम्ही इथे पाहू शकता मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस लागलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर. आणि त्याच्याच समोर आपली हुसेन सागर एक्सप्रेस लागलेली आहे. आपला डब्बा BE2 मध्ये आहे आणि आपण सेटल झालेलो आहोत BE2 मध्ये. आणि 10 मिनिटात ट्रेन सुटेल आता प्लॅटफॉर्म नंबर 9 मधून. 31 वर्ष ही ट्रेन आपल्याला सर्व्हिस देते. पहिली 93 ते 94 ही ट्रेन आपली थ्राईस वीक चालायची. नंतर आता ही ट्रेन आपली वीकली धावते. अवघे 10 मिनिटं राहिले आहेत डिपार्चरला. 15 स्टेशन कवर करणार आहे ही ट्रेन आपली मुंबई ते हैदराबादच्या दरम्यान. आणि आपले मित्र असतील इकडेच कुठेतरी, नाही बोललं तरी त्या बाजूला इकडे आहेत आपले मित्र. त्याचे आहे आणि हा विकी. सेटल होत आहेत. आपला एक मित्राचा डब्बा BE1 मध्ये आहे. हे 2 डबे एक्स्ट्रा लावले आहेत त्यांना, BE1 आणि BE2 हे 2 डबे एक्स्ट्रा लावलेले आहेत हुसेन सागरला. दुपारी 12-12:30च्या दरम्यान ही ट्रेन आपली हैदराबादला पोहोचेल. आणि 14 तासाचं अंतर आहे मुंबई ते हैदराबाद. ही ट्रेन आपल्याला 12 वाजेपर्यंत पोचवेल अशी आशा करतो आपण, कारण आपल्याला पुढे पण ट्रॅव्हल करायचं आहे. हा फक्त ट्रेनचा व्लॉग असणार आहे. यापुढे अजून 2 व्लॉग येतील, 2 किंवा मॅक्स 3. यापुढे मॅक्स 2 किंवा 3 व्लॉग येतील. तर सिरीज कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो, आपली ट्रेन इथे डिपार्ट झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्माइन्स या स्टेशनवरून. आणि आता डायरेक्ट ही कल्याणला थांबणार आहे 54 किलोमीटरच्या अंतरानंतर. एक्झॅक्ट 9:50ला निघाली आहे ट्रेन. 1 मिनिटही लेट नाही आहे.
आणि इंटरसिटी मला वाटतं सकाळी सुटेल आता डायरेक्टली. भाई लोग दोनों मेरे को हैदराबाद के ले गए. तो बना देख के बोल रहा था. रेसिस्ट. हैदराबाद. भूक लग रहा है भाई, खाते. जेवायचा टाइम पण झाला. कल्याण 45 किलोमीटर. कसला लिस्ट आहे? इराक तो मालूम मेरे को. अच्छा, विक्कीने हिंदी टू हैदराबाद याची लिस्ट काढली आहे मेन वर्डची इथे कोरामधून. तर इथे लिहिलेलं आहे काय, किराक पोटी म्हणजे ऑसम, शबाश. पोटी बोल रहे तू बावरची कोक क्या बोलते. अरे भाई उधर काय हैदराबादी लँग्वेज रे. पावभाजी आणलेली आहे डब्यात आणि इथे पाव आणि जयने थेपले आणलेले आहेत. पावभाजी झाल्यानंतर थेपले काढू. पहिला आपण पाव खाऊ. नाही पहिला पावभाजी खाऊ. थोडं ओव्हरलोड. थेपले 3-4 दिवस टिकतील जातील तरी. इकडे जयने त्याचे थेपले पण खोललेले आहेत. आणि मिरची आणलेली आहे. आणि ही काय, हे काय, हे आहे हल्दी. हल्दी बोलतात त्याला. ती खट्टी मिट्टी लागते. आंबट गोड. इकडे जयने वेफर थेपला केलेला आहे. ही खूप फेमस डिश आहे आता जनरेशन आणि बहुतेक तो पावभाजी मध्ये डिप पण करेल. पावभाजी ठेपला प्लेस कॉम्बो. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट कल्याण जंक्शनला. आता मी थोडं खाऊन घेतो. मित्रांनो कल्याण जंक्शनवर आपलं अरायवल झालेलं आहे. तर मित्रांनो आपलं आता अरायवल झालं आहे कल्याण जंक्शनमध्ये आणि इथे आपण आता खाया प्यायला घेतो आहे. इकडे खाया प्यायची सगळी व्यवस्था आहे कारण CST वरून सुटल्यावर डायरेक्ट कल्याण जंक्शन याचं हुसेनसागर ट्रेनचं हॉल्ट आहे. आणि इकडे आपली ट्रेन आता 15-1 मिनटं हॉल्ट आहे आपला. इकडून डायरेक्ट कर्जतला जाणार आहे. आणि इकडे आपली देवगिरी एक्सप्रेस पण लागलेली आहे 17057. झूम केल्यावर तुम्हाला दिसेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर किंवा मे बी 3 की 4वर देवगिरी एक्सप्रेस लावलेली आहे या लोकांनी. इथे आता 4वर लावलेली आहे हुसेनसागर, आपली हुसेनसागर एक्सप्रेस. आणि ही आपली हुसेनसागर एक्सप्रेस आणि 4वर येणार आहे देवगिरी एक्सप्रेस. आणि इकडे अजून एक ट्रेनचा अरायवल झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे बहुतेक गुड्स ट्रेन आहे. तर ही आहे शालीमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस. हे लोकमान्य टिळककडून आली आहे आणि शालीमारला जाणार आहे. इकडे हा याचा जनरल डब्बा. आणि इथे खायला घेत आहेत. इथे तुम्हाला खाया प्यायची सगळी सोय आहे कल्याण जंक्शनला. आणि विकी रील वगैरे बनवतोय इकडे. आपली ट्रेनचं डिपार्चर झालेलं आहे. कल्याण जंक्शनवरून एक्झॅक्ट 12-13 मिनटं थांबलेली आहे. आणि इकडे सोडायला आलेले लोक. इथे विक्कीने नवीन ओनो अनबॉक्स केलाय.
येते. सीधा मॅजिक. वाईल्ड. आणि इकडे वरती बसले आहेत आपले 3 मित्र आणि विकीने अनबॉक्स काढली. ओनो, दिस इज ओनो. मित्रांनो खेळता खेळता कर्जत रेल्वे स्टेशन आलेलं आहे इथे. बाद में डालना. आलेलं आहे बाई. आणि 2-3 मिनिटाचा हॉल्ट आहे इथे आपला. जास्त हॉल्ट नाही. You're not feeling sleepy?